मित्रांनो, शब्दांच्या माध्यमातून ज्यांनी क्रांती घडवून आणली, व्यासपीठावरचा ज्यांना झंझावात म्हटलं जातं आणि सामाजिक जाणीवांचा जागर करणारा एक सामान्य माणूस ज्यावेळेस हजारो तरुणांचा आवाज बनतो, अशा व्यक्तिमत्वाशी आज आपण गप्पा या ठिकाणी करणार आहोत. तर प्रथमतः राहुल सरांचं मी झिरो टू हिरो या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो. नमस्कार सर. नमस्कार. सुरुवात करण्यापूर्वी खरं तर झिरो टू हिरो हा जो काही प्लॅटफॉर्म आहे, हा प्लॅटफॉर्म जी माणसं शून्यातून विश्व निर्माण करू शकतात किंवा वादळातून मार्ग काढत जे शिखरापर्यंत पोहोचलेले आहेत, अशा सर्व व्यक्तिमत्वाचा प्रवास खऱ्या अर्थानं आपण झिरो टू हिरो या यूट्यूब चॅनलवर मुद्दामहून प्रेक्षकांसाठी सुरू केलेला आहे. मी प्रथमतः तुमचं प्रश्न विचारत असताना एकूणच लहान गावातून सुरुवात करून संसदपर्यंत म्हणजे संसद भवनापर्यंतचा जो आवाज आहे तो नेमका कशा पद्धतीचा प्रवास होता. दुसरी गोष्ट अशी होती की लहानपणी अशा काही गोष्टी घडल्या का तुमच्या जीवनामध्ये की तुम्हाला असं वाटलं की आपण येणाऱ्या कालावधीमध्ये स्टेजवर जाऊन बोलू शकतो. आणि मग हा जो काही प्रवास आहे, हा प्रवास आमच्या प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, तो तुम्ही सांगा. ओके. खरं तर सुरुवातीला तुम्ही झिरो टू हिरो एका अतिशय समर्पक अशा नावाने अनेकांना उजाळा देणारा अत्यंत सुंदर असा प्लॅटफॉर्म तयार केलाय. त्याबद्दल मनापासून कौतुक आणि अभिनंदन तुमचं मी या ठिकाणी सुरुवातीला करेल. झिरो टू हिरोचे जे प्रेक्षक आहेत त्या सर्व प्रेक्षकांनाही माझा नमस्कार असेल. माझ्या अनुषंगाने सुरुवात करत असताना अत्यंत मौलिक असा प्रश्न तुम्ही या ठिकाणी उपस्थित केलाय की याच बीड जिल्ह्यातल्या जो बीड जिल्हा मराठवाडा तसा दुष्काळानं प्रचंड प्रभावित असलेला भूभाग आहे, या भूभागातल्या गेवराई तालुक्यामध्ये आहेर वाहेगाव नावाचं छोटंसं माझं गाव, तसं ते माझ्या मामाचं गाव. मामाच्या गावात मामाच्या छत्रछायेमध्ये लहानाचा मोठा झालेला मी एक तरुण आहे. आणि जसा गावगाड्यातलं वातावरण असतं त्या गावगाड्यातल्या गाव संस्कृतीमध्ये वाढलेला मी तरुण आहे. शेजारीच असलेल्या पाडळसिंगी नावाच्या छोट्याशा गावातल्या शाळेत मी जिल्हा परिषदेच्या गावातल्या शाळेपासून तिथपर्यंत शैक्षणिक प्रवास केला. आणि ते शिक्षण घेत असतानाच वाचन किंवा साहित्याच्या अनुषंगानं एक गोडी किंवा आवड मला त्या ठिकाणी प्राप्त झाली, लागली. आणि आपल्याकडे ग्रामीण भागात जसं चित्र असतं की शाळेत जायचं, शाळेतून घरी आल्यानंतर कौटुंबिक स्वरूपाची काही कामं असतात, शेतातली कामं असतात, आजोबांच्या सोबत, मामांच्या सोबत, घरातल्या लोकांच्या सोबत ती कामं मला करावी लागायची. पण ती कामं करत असताना त्या कामांच्या जोडीने मी माझा अभ्यास करायचो, वाचन करायचो. उदाहरणार्थ 2 बैल आमच्याकडे असायचे. मग त्या सकाळी 6 वाजता उठून शेतात जायचं, शेतातल्या सगळ्या मुलांच्या सोबत आमच्याकडे वस्ती आहे, त्या वस्तीवरती विहिरीत पोहायचं. विहिरीतलं पोहून झालं की बैलांचं शेण काढायचं, त्यांचा चारा पाणी करायचा, परत घरी यायचं, शाळेत जायचं. शाळेतून परत आलं की पोटात पुस्तक ठेवायचं, ते पुस्तक घेऊन परत शेतात 2 बैलांच्या पाठीमागे जायचं. आणि ती 2 बैल सांभाळताना जे काही वाचन झालं, जो काही अभ्यास झाला, मग त्या वाचन आणि अभ्यासाच्या भावबळावरती बोलण्याची एक लालसा, जिज्ञासा माझ्यात उत्पन्न झाली. ती उत्पन्न होण्याच्या पाठीमागं माझे शिक्षक आहेत, ज्यांनी मला काही भाषणं त्या ठिकाणी ऐकवली. म्हणजे इतिहासाच्या गुरुजींनी आमच्या असं काम केलं की पुस्तकातले धडे न शिकवता फक्त इतिहासाच्या त्या धड्यातून इतिहास घडवण्याची प्रेरणा देण्याची जिज्ञासा त्यांच्यात होती. अशी इतिहासाचे जिल्हा परिषदेला शिक्षक होते. आणि मग त्यांनी काय ऐतिहासिक भाषणं ऐकवली. त्याच काळामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा प्रचंड प्रभाव होता, राज ठाकरेंचाही नंतर प्रभाव होता, सुषमा स्वराज, अटल बिहारी वाजपेयी, या भाषणांनी मी प्रचंड प्रभावित झालो, प्रमोद महाजनांच्या. आणि असं वाटायला लागलं की हा जो प्रवास आहे, कुणीतरी डॉक्टर बनतंय, कुणीतरी इंजिनियर बनतंय, हे त्यापेक्षा खूप वेगळं आहे. आणि आपले जे कुटुंबातली लोक आहेत, गावगाड्यातल्या गर्भश्रीमंत असणाऱ्या लोकांना प्रचंड किंमत आहे. कुणी चहा प्यायला बोलवतं, सलाम करतं. पण आपल्या कुटुंबातल्या लोकांच्या बाबतीत ही प्रतिष्ठा का निर्माण होऊ शकत नाही. आणि मग त्या दिवशी ठरवलं की आपण असं काहीतरी करू इतरांपेक्षा वेगळं, की आपल्या कुटुंबातल्या लोकांना आपल्यामुळे लोकांनी चहा प्यायला किमान थांबवलं पाहिजे, सन्मानानं बोलवलं पाहिजे. आणि मग ठरवलं आपण या क्षेत्रामध्ये, म्हणजे माईक हातामध्ये जर घेतला तर त्या माणसाला लोक सलामच करतात, हे मी अनेकदा पाहिलं होतं. आणि मग त्या दृष्टिकोनातून भाषणाची ओढ लागली, छोटी मोठी भाषणं करायला लागलो. तो फार मोठा प्रवास आहे.
अनेक वक्तृत्व स्पर्धा केल्या. त्या करत करत मग अगदी हिंदी भाषण प्रतियोगितेमध्ये नेहरू युवा केंद्राच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यातून पुण्यातल्या गोखले इन्स्टिट्यूटला राज्यस्तरीय स्पर्धा ती झाली आणि निवड करण्यासाठी परीक्षकांचा कस लागला होता. एवढी सुंदर वक्ते राज्यभरातून तिथं आलेली. त्यामध्ये हिंदी भाषणाच्या बळावरती मी महाराष्ट्र राज्याचा प्रतिनिधी म्हणून देशातून जी 25 तरुण निवडली गेली, त्या 25 तरुणांमध्ये देशाच्या संसदेमध्ये 3 दिवस जाऊन मला बसता आलं. कामकाज कसं चालतं, PM ऑफिसच्या वतीनं आमची संसद सचिवालयाच्या वतीनं आमची अतिशय सुंदर अशी व्यवस्था करण्यात आली. सरकारच्या वतीने विमानाचा प्रवास प्राप्त झाला, तिथपर्यंत जाता आलं. आणि सगळं एका सामान्य तरुणाला माझ्यासारख्या, म्हणजे सायकलवरून आणि चालत मी 5 किलोमीटर शाळेचा प्रवास केलेला मुलगा, पण माझ्या शब्दांमुळे, शिक्षक आणि कुटुंबाने जे काही संस्कार दिले, त्या गोष्टींमुळे, पुस्तकांमुळे मी देशाच्या संसदेपर्यंत जाऊन पोहोचू शकलो. आणि तो क्षण म्हणजे माझ्यासाठी प्रचंड भावनिक असा क्षण होता. पाठीमागे जर वळून पाहिलं, म्हणजे मी अक्षरशः संसदेच्या पहिल्या पायरीवर गेल्यानंतर मागे पाहिलं तर मला बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा दिसला आणि बाबासाहेबांचा पुतळा असा संसदेकडे बोट करत होता. तर तो क्षण म्हणजे आजही शहारे येतात तो आठवल्याच्या नंतर. इतका प्रभावित करणारा, प्रेरित करणारा तो क्षण होता. आणि मला वाटतं पैसे, संपत्ती, इतर अनेक सन्मान याच्यापेक्षा कैक उंचीची ती गोष्ट माझ्या आयुष्यात मी मिळवली असं. आणि हे सगळं या गोष्टींना जे श्रेय आहे, पुस्तक, शब्द, कुटुंब आणि शिक्षक, असं एकंदरीत आहे. पहिल्या प्रश्नाच्या बाबतीत चर्चा करत असताना बराचसा जो काही प्रवास आहे तो तुम्ही या ठिकाणी सांगितलं. परंतु पहिल्यांदा जे काही व्यासपीठ मिळालं, जे की पहिलं, ज्याला आपण म्हणतो पहिलं प्रेम, तसं पहिलं तुमचं व्यासपीठ जे आहे ते व्यासपीठ, त्याच्यावरचा काही गमतीदार किस्सा वगैरे? पहिलं तसं तर शाळेत भाषणाच्या अनेक कार्यक्रम स्पर्धांमध्ये मी सहभागी व्हायचो, किंवा महापुरुषांच्या, विशेषतः शाळा सुरू झाल्या की लोकमान्य टिळकांची जयंती प्रामुख्यानं सुरुवातीला साजरी व्हायची. अण्णाभाऊ साठे, लोकमान्य टिळक यांच्या अशा महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या व्हायच्या. आणि मग तशा कार्यक्रमात एकदा मी भाषण केलं आणि त्या भाषणात अक्षरशः माझी परिस्थिती अशी झाली, सुरुवातीचं भाषण होतं की पाय, अनेक वक्त्यांना तो अनुभव आहे की पाय अगदी असे थरथरायला लागतात. वरचं अंग स्टेबल असतं कमरेपासून वरती, पण खाली पाय पूर्ण थरथरायला लागतात. आणि ते समोर बसलेल्या श्रोत्यांना अगदी व्यवस्थित कळत असतं. त्यात जिल्हा परिषदेच्या शाळेत तर एक असा अनुभव झाला. माझ्या लहानपणी विशेषतः एकच ड्रेस असायचा, खाकी पॅन्ट आणि पांढरा शर्ट. आणि आता एक मला विशेष वाटतं, आता ती गोष्ट पाहायला मिळत नाही, पण पूर्वी मुलांची पॅन्ट ही गुडघ्यावरती फाटलेली असायची, गुडघ्यावरती जास्त फाटायची. तशी ती माझी पॅन्ट गुडघ्यावरती फाटलेली असायची. थोडी पायांची हालचाल झाली, पाय दुमडला की तो गुडघा त्या पॅन्टमधून बाहेर यायचा. बाहेर आला की खालची मुलं हसायची. असा एकंदरीत तो किस्सा होता. कसं बसं ते भाषण आटोपतं घेतलं. आणि मला घडवण्यात पहिलं भाषण कारणीभूत ठरलं ते हे होतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाच्या राजकीय पक्षाचा प्रचंड प्रभाव होता त्यावेळी. आणि आमच्या गावामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची तरुणांनी एकत्रित येऊन शाखा ठरवलं उघडायची. मी त्यावेळी 6वी, 7वीच्या 8वीच्या वर्गात काहीतरी असेल. आणि मग आमचे मामा हे, यांना सर्वानुमते असं ठरवलं की कार्यक्रमाचं प्रास्ताविक या सगळ्या राजकीय पुढाऱ्यांसमोर तुम्ही करायचं. मामाने तयारी केली आमच्या, पण ऐन वेळेला अशी परिस्थिती तयार झाली की त्याला ते इच्छाशक्तीच त्याची भाषणासाठी मामांची होईना. मग ते त्याने माझ्या गळ्यात गुंतवून टाकलं, माझ्याकडे दिलं की तू प्रास्ताविक करायचं. आणि मग दुपारच्या नंतर मी तयार झालो, मी प्रास्ताविक केलं. आणि तत्कालीन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही त्या पदाधिकाऱ्यांनी, पुढाऱ्यांनी कार्यक्रम संपला की मला गाडीत टाकलं, दुसऱ्या शाखेला भाषणाला घेऊन गेले. महिनाभर ते अनेक शाखांच्या उद्घाटनात माझी भाषणं त्या ठिकाणी घडून आणत राहिले. म्हणजे अगदी राज ठाकरेंच्या हस्ते, तुम्हाला आठवत असेल, पाडळसिंगीला पहिली जनावरांची चारा छावणी झाली होती. त्या छावणीच्या उद्घाटनाला राज ठाकरेंच्या समोर, त्या पदाधिकाऱ्यांच्या समोर मी बोललो. आणि मग तिथून पुढे खरं तर मला असं वाटायला लागलं की आपण बोलू शकतो, आणि ते बळ मिळालं. हे जडणघडणीच्या काळातलं सुरुवातीचं आहे. आणि शिवजयंतीच्या काही व्याख्यानं व्हायची गावगाड्यात, इतरत्र. तर अशा ठिकाणी अनेक मोठी वक्ते त्यावेळेची यायची. त्यांच्या अगोदर जो वेळ मिळायचा त्या वेळेत आम्ही बोलण्यासाठी विनंती करायचो संयोजकांना की आम्हाला बोलू दे. आणि मग असं काही गावं आहेत आसपासची, त्या गावांमध्ये मी बोललो. नंतर त्याच गावांनी मला व्याख्यानाला बोलवलं. आणि मग तिथून पुढे हे सगळं उभा राहत गेलं. आज जवळपास महाराष्ट्रातल्या एकही असं गाव नसेल की तुम्ही व्याख्यानाच्या माध्यमातून पोहोचला नसतं. मला त्याला धरून एक प्रश्न विचारायचा आहे की ज्यावेळेस तुम्ही स्पर्धेला जाता, जवळपास 400च्या वर जे काही बक्षिसे मिळवलेली आहेत, ती बक्षिसे वेगळी आहेत. ती मिळवल्याच काय गुपित काय असं वेगळं
आता काय होतं, अनेकांना ही गोष्ट माहीत नसेल की महाराष्ट्रभरात प्रतिवर्षी हजारो वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धा होतात. या स्पर्धांची बक्षिसं सुद्धा रक्कमा खूप मोठ्या असतात, सन्मानचिन्हही मोठे असतात, नामांकित स्पर्धा आहे. मला भाषण करता यायला लागलं, भाषणातला माझा इंटरेस्ट वाढला आणि त्याच वेळी नेमकं मला हे कळालं की भाषण स्पर्धा होतात. एक जिज्ञासा तयार झाली की भाषणाच्या स्पर्धा आपण जिंकलो पाहिजे. आता एक उदाहरण तुम्हाला आठवत असेल, लता भगवानकरेंचं एक उदाहरण दिलं जातं की ती माऊली आजी एक पतीच्या ऑपरेशनचा आजारपणातला खर्च भागवण्यासाठी लाखो रुपयांची रक्कम मिळावी म्हणून एका धावण्याच्या शर्यतीत तिने भाग घेतला आणि जिंकली. तर त्या आजी का जिंकू शकल्या? कारण त्यांच्यासमोर ते टार्गेट होते, जिंकलो तरच पती वाचणार आहेत, ध्येय होतं. तसं भाषण स्पर्धेमध्ये ज्यावेळी मला लक्षात आलं की अनेक लाखो रुपयांची बक्षीस आहेत, आणि मग मला कळालं की आपल्याला पैशांची खूप गरज आहे आपल्या शिक्षणासाठी, पुस्तकांसाठी, आपल्याला आवडणारी पुस्तकं खरेदी करण्यासाठी. मग ठरवलं हे जर मिळवायचं असेल तर कुठल्या हालतीत ह्या बक्षिसांच्या ज्या रकमा आहेत या स्पर्धा आपण जिंकल्या पाहिजेत. आणि म्हणून मग मी महाराष्ट्रातल्या अनेक स्पर्धांना जायला लागलो. आता स्पर्धा विश्वामध्ये जर तुम्ही पाहिलं, महाराष्ट्रात अनेक वक्ते आहेत. आज इथे स्पर्धा असेल तसंच पाठीवरती ते दप्तर घेऊन दुसऱ्या स्पर्धेत लगेच सहभागी होतात, बसमध्येच तयारी करतात. पण माझं कसं होतं, मला तशी तयारी कधी जमलीच नाही. म्हणजे चालत चालत मी कधी स्पर्धेची तयारी केली नाही. एखादी स्पर्धा असेल तर मी त्या स्पर्धेला समजा 1000 रुपये जरी बक्षीस असलं आणि 2000ची पुस्तकं जरी विकत घ्यावी लागली तर घ्यायचो. प्रचंड तयारी करायचो. आमच्या शेतात आंब्याचं झाड होतं, त्या झाडाखाली गेल्याशिवाय माझी तयारीच होत नसायची. मी प्रचंड मुद्दे काढायचो. 5 मिनिटासाठी 150-200 पॉइंट्स मी काढायचो वेगवेगळ्या पुस्तकांतून, आणि ते पॉइंट्स व्यवस्थित लिहून मग त्या आधारावर भाषण बनवायचो. त्याच्यामुळे माझा जो सक्सेस रेट होता स्पर्धेतला तर जास्त अवरेज होतं माझं. मी जेवढ्या स्पर्धा केल्या त्यातल्या जवळपास 90 ते 95% स्पर्धा मी जिंकल्या. पराभवाचा रेशो हा माझा त्यामुळे कमी होता. आणि म्हणून या वक्तृत्व स्पर्धेमुळे एक फायदा असा झाला की भाषण आजही माझ्याकडे 150-200 स्क्रिप्ट रेडी आहेत, लिहिलेल्या स्क्रिप्ट आहेत, 5 मिनिटाच्या 7 मिनिटाच्या, अनेक विषयांना टच करता आला. त्याच्यामुळे आज जर कुठलाही एखादा विषय दिला तर तो कुठेतरी या सगळ्या विषयांशी जुळणार असतो आणि लगेच त्या विषयावरती व्यक्त होता येतं. आणि स्पर्धेत बऱ्याचदा असं होतं की अनेक स्पर्धा अशा आहेत की तिथे तुम्हाला उत्स्फूर्त भाषण नावाचा प्रकार आहे. ऐन वेळेला चिठ्ठी काढायची, त्या चिठ्ठीत जे लिहिलेलं असेल त्याच्यावरती बोलायचं. दगड, माती, वीट काही विषय येऊ, तर त्याच्यामुळे तो स्पॉन्टेनियसनेस आला. उत्स्फूर्तपणा जो आपण म्हणतो वक्तृत्वात सर्वाधिक गरजेचा असतो, तो गुण या वक्तृत्व स्पर्धांमुळे जुडला आणि आवाका वाढला. अभ्यास करण्याची जी वृत्ती आहे ती त्या ठिकाणी बळावली. असं एकंदरीत हे वक्तृत्व स्पर्धेतून मला घडवण्याच्या कामी ते एक महत्वाचं स्पर्धांचं योगदान. म्हणजे स्पर्धेमध्ये जिंकण्याचं तुम्ही जे काही गुपित आहे ते उलगडलं.